हरिओम श्रीराम अंबज्ञ। खरं तर पहिल्यांदा बापूंबद्दल मला काही माहीत नव्हतं, परंतु माझ्या एका मित्राने बापूंचा एक फोटो मला दाखवला आणि मला सांगितलं की काही जर समस्या वगैरे असतील किंवा हे असेल तर बापूंचं फक्त नाव घेतलं तरी त्या समस्या दूर होतात, असं म्हणून त्यांनी मला फक्त एक मंत्र सांगितला, ओम मन सामर्थ्यदाता अनिरुद्धाय नमः। मग तेव्हापासून मला जर काही प्रॉब्लेम वगैरे काही आले तर मी फक्त बापूंचं नाव घ्यायचं, एक मंत्र म्हणायचं, त्या समस्या माझ्या दूर व्हायच्या। परंतु नंतर एक दिवस सुरेश सिंह वायकर म्हणून माझे मित्र आहेत, ते मला भेटले। त्यांच्या खिशाला मी बापूंच्या फोटोचा पेन बघितला आणि मी त्यांना विचारलं की तुम्हाला हे कुठं साहित्य भेटलं, तर मग त्यांनी मला आळेगाव उपासना केंद्राबद्दल सांगितलं। त्याच्यानंतर मग प्रकाश सिंह गुंजाळ यांचा नंबर त्यांनी दिला आणि योगायोगाने त्यावेळेस लॉकडाऊन होतं आणि त्या लॉकडाऊनमध्येच मी एक किराणा दुकान चालू करणार होतो आणि माझी अशी इच्छा होती की ते पादुका पूजन त्या दुकानामध्ये मला करायचं होतं, परंतु मला कोणाचे नंबर माहीत नव्हते, काहीच माहीत नव्हतं। मी बापूंना मनात एक प्रार्थना केली आणि बापूंना सांगितलं की माझ्या मनामध्ये पादुका पूजन करण्याचं आहे, तर त्या दृष्टीने हे काम झालं पाहिजे, एवढं बोलून नंतर मला ते सुरेश सिंह वायकर त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की प्रकाश सिंह गुंजाळ म्हणून आळेगाव उपासना केंद्राचे, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्या ठिकाणी तुम्हाला सगळं भेटून जाईल। मग मी जेव्हा प्रकाश सिंह गुंजाळ यांना कॉन्टॅक्ट केलं, ॲक्च्युअली त्यांची आणि माझी पण काही ओळख नव्हती, परंतु मी जेव्हा त्यांना सांगितलं की मला पादुका पूजन करायचं आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये खरं तर केंद्राच्या पादुका वगैरे भेटत नाहीत असं त्यांनी मला सांगितलं, पण पादुका पूजन करताय तुम्ही, तर त्यांनी मला त्यांच्या घरातल्या पादुका त्या ठिकाणी पूजनासाठी दिल्या। त्यांनी मला प्रोसेस पण सांगितली कशा पद्धतीने करायचं काय ते सगळं। मी त्या पद्धतीने पादुका पूजन वगैरे केलं दुकानामध्ये आणि ज्यावेळेस संध्याकाळी दुकान बंद करत होतो तर ते जे पूजनाचं साहित्य आहे ते मी तसंच त्या दुकानामध्ये ठेवलेलं आणि त्याच्यानंतर मी शटर लावायला गेलो तर माझं शटरच लागत नव्हतं दुकानाचं। क्षणभर विचार केला काहीतरी माझ्याकडनं चूक झाली असेल, म्हणून मी परत दुकानामध्ये आलो, बापूंच्या फोटोसमोर हात जोडले आणि बापूंना मनोमन सांगितलं की बापू माझ्याकडनं जर काही चूक झाली असेल तर ती मान्य करून घ्या। आणि नंतर माझ्याच मनात विचार आला की आपण दुकान बंद करतोय तर हे पूजेचं साहित्य पण आपण घरी घेऊन जाऊया, म्हणून मग ते सगळं पूजेचं साहित्य वगैरे सगळं, बापूंचा फोटो पादुका वगैरे सगळं घरी घेऊन देवघरात मी परत त्याचं पूजन केलं। आणि नंतर ज्यावेळेस मी दुकान बंद केलं तर शटर बंद केलं आणि लॉक लावलं, तर एका मिनिटाच्या आत ते लगेच झालं। म्हणजे मला त्यातून सुद्धा अनुभव येत गेले की बापू सदैव माझ्यासोबत असतात। हरिओम श्रीराम अंबज्ञ।